आपण प्रार्थना करूयात. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे, त्याच्यासमोर सारी धरित्री स्तब्ध राहो. होय परमेश्वरा, आज या शब्दात दिवशी प्रातःकाळी आम्ही सर्वजण तुझ्या पुढे स्तब्ध राहतो, कारण तू आमचा स्वर्गीय पिता आहेस. आम्ही तुझे लेकर आहोत, तू आम्हाला प्रीती करतोस आणि ह्या प्रीतीस्तव आजपर्यंत आम्हा प्रत्येकाला तू सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी असं ठेवलेलं आहेस. परमेश्वरा, गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळलंस, तुझ्या कृपेमध्ये राखलं, सहाय्य पुरवली, शक्ती दिलीस आणि पुन्हा एक वार या शब्दात दिवशी तुझी आराधना करण्याची, तुझं गौरव करण्याची संधी तुम्हाला प्राप्त करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळेस आम्ही आमचे सर्व जगी काळजी, चिंता, विवंचना ही दूर ठेवून आमचं संपूर्ण अंतःकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. तुझी आराधना आणि उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा याता योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आजच्यासाठी नेमलेली सार प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयासागर देवा, तुला पसंत अशी सेवा तुझ्या आग्रहामुळेच आम्हाला करता येते. आम्ही या जागी विश्वासूपणे तुझी सेवा करावी आणि येथे तसेच स्वर्गात आम्हाला तुझे आशीर्वाद मिळावेत असे तू कृपेने कर. तुझ्या सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेस आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. जुन्याकाळी स्तोत्र क्रमांक 112 आपण वाचणार आहोत. जुन्याकाळी स्तोत्र क्रमांक 112, पान क्रमांक आहे 742. परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि त्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. त्यांची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते. त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. सरळ जना अंधकाराचा प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया व ज्ञान ही आहेत. जो मनुष्य दया करतो तो उसने देतो, त्यांचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करीन, तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील, तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूशी आपल्या इच्छेप्रमाणे झाले पायीपर्यंत तो भिणार नाही. त्याने सडळ हाताने गरिबात दान दिले आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. हे पाहून दुर्जन खिन्न होतील. तो दाटवट खाईल पण विरघळून जाईल. दुर्जनांची इष्टा नष्ट होईल. देवा वाचले वाशी करो. त्याच्याला मान महिमा गौरव सदा सवळ असो. आमेन. आजच्यासाठी नेमलेला प्रथमशास्त्र पाठ उत्पत्तीचे पुस्तक याचा 32वा अध्याय 22 ते 32 वचन आपण पाहणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक याचा 32वा अध्याय 22 ते 32 याचा पान क्रमांक आहे 40. पनियल येथे याकोबाने केलेली झुंज. मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली 11 मुले यास बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्यांनी त्यास नदीपलीकडे उतरवून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने मग त्याला विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग.
तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणचे नाव पनिएल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. मग तो पनिएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावराच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत, कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला. येथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होतो. वाचलेली वचनं प्रभूने आपणासाठी आशीर्वादित केले आहेत. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव यथायोग्य असो. आमेन. आजच्यासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र 12वा अध्याय आणि 1 ते 10 वचनं हे आपण वाचूयात. उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता प्रौढी मिळवणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणे यांच्याकडे आता वळतो. ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे. त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. आणि माणसाने ज्यांचा उच्चारी करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरविणार. मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. वाचलेली सर्व वचने परमेश्वर देव आपणासाठी आशीर्वादित करो. आमेन. शुभवर्तमान. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान लूक लिखित शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंध द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करीता? तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालिलात होता तेव्हाच त्याने तुम्हाला काय सांगितले याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली. देवाला
स्तुती असो. यावेळेस जो सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण मिळून विश्वासानं एकत्रित प्रकट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियमपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला क्रूशी दिले, ज्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. प्रियांनो, मंडळीसाठी एक विशेष सूचना आहे. उद्या सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2020 सेंट मॅथ्यूज मराठी चर्च या मंडळीचा 127वा वर्धापन दिन आपण सर्वजण साजरा करणार आहोत. अर्थात लॉकडाऊन असल्यामुळे आपणा सर्वांना या ठिकाणी येणं शक्य नाही, तरी 127व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण उद्या 21 सप्टेंबर रोजी एक विशेष उपासना आयोजित केलेली आहे. आणि ह्या उपासनेमध्ये आपल्या मंडळीतील पास्टेट कमिटीतील काही सदस्य हे सक्रिय सहभाग घेणार आहेत. आणि ह्या विशेष उपासनेमध्ये आपल्या पुणे धर्म प्रांताचे बिशप साहेब राईट रेव्हरंड पॉल दुपारे बिशप साहेब हे मंडळीला देवाच्या वचनातून चालवतील. आणि म्हणून सर्व मंडळीला आव्हान आहे, आमंत्रण आहे. उद्या सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सेंट मॅथ्यूज मराठी चर्च याच्या 127व्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेष उपासना आयोजित केली आहे. आपण सर्वांनी त्या उपासनेचा लाभ घ्यावा आणि त्या उपासनेची विशेष लिंक आपल्याला लवकरच पाठविण्यात येईल. तरी मंडळीतील सर्व सभासदांना 127व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि उद्याच्या उपासनेमध्ये आपण सहभागी व्हावं अशी पास्टेट कमिटीतर्फे मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. यावेळेस एक विवाह घोषणा आहे. सर्वांस कळविण्यात येते की कुमार डॉक्टर केतन भूपाळ चंदन शिवे, 7th डे ॲडव्हेंटिस्ट चर्च ह्या मंडळीचा सभासद, हल्ली वस्ती सॅलिसबरी पार्क पुणे 37, आणि कुमारी ॲलिस बेंजामिन चव्हाण, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च या मंडळीची सभासद, हल्ली वस्ती उंद्री पुणे 60. ह्या उभयतांचा पवित्र विवाह रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी 7th डे ॲडव्हेंटिस्ट इंग्लिश चर्च सॅलिसबरी पार्क या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता करण्याचे निश्चित झाले आहे. ह्या उभयतांनी पवित्र विवाहामध्ये संयुक्त होऊ नये असे योग्य किंवा कायदेशीर कारण जर कुणास ठाऊक असेल तर त्याने किंवा तिने लग्न लावणारे पाळक पास्टर भूपाळ चंदन शिवे यांना कळवणे अगत्याचं आहे. ही विवाह घोषणेची दुसरी वेळ आहे. आणखी एक विवाह घोषणा आहे. कुमार अक्षय विजय अमोलिक, सेंट मॅथ्यूज मराठी चर्च या मंडळीचा सभासद, हल्ली वस्ती हडपसर पुणे 13, आणि कुमारी सलोमी सुहास ओहळ,
ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च ह्या मंडळीची सभासद, हल्ली वस्ती, गोखलेनगर, पुणे ह्या उभयतांचा पवित्र विवाह दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी 4 वाजता ग्रँड हयात हॉटेल नगर रोड या ठिकाणी करण्याचे निश्चित झाले आहे. तरी या उभयतांनी पवित्र विवाहामध्ये संयुक्त होऊ नये असे कोणास योग्य किंवा कायदेशीर कारण ठाऊक असल्यास त्याने किंवा तिने लग्न लावणारे पाळक रेव्हरेंड पराग लोंढे, प्रिस्ट इन्चार्ज ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च यांना कळवण्याचे अगत्य आहे. ही विवाह घोषणेची दुसरी वेळ आहे. यावेळेस मंडळीतील जे काही आजारी आहेत त्यांनी विशेष प्रार्थनेची विनंती केली आहे. आपण त्या सर्व आजारांसाठी यावेळेस विशेष प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. सर्व उत्तम दानांच्या दात्या आमच्या स्वर्गीय पित्या, पुन्हा एक वार तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आत्तापर्यंत आमच्या मंडळीतील प्रत्येकाला प्रभू तू सुखी, समाधानी, आनंदी, निरोगी असं ठेवलेलं आहेस. प्रभू आमच्या मंडळीतील जे कोणी विशेष करून आजारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही यावेळेस प्रार्थना करतो. विशेष करून तुझे दास ब्रदर शिरीष गायकवाड, त्यांची प्रिय पत्नी सिस्टर भारती गायकवाड ह्या उभयतांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू आतापर्यंत त्यांना तू सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस. विशेष करून या आजारातून प्रभू बाहेर पडत असताना त्यांना तू विशेष करून आरोग्यदान दिलंस. जे काही औषधोपचार त्यांच्यावर चालले ते आशीर्वादी त्यांनी परिणामकारक केलंस. आणि प्रभू त्यांना तू बरं करत आहेस याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. अजूनही त्यांना हवा असणारा प्रभू सर्व प्रकारचं शक्ती, सामर्थ्य त्यांना तू पुरवस आणि त्यांनी पुरवत आरोग्यदान पाहून पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाचं गौरव करावं असं तू दयेने कृपेने घडून येऊ दे. त्याचप्रमाणे प्रभू यावेळेस आम्ही तुझा तरुण दास प्रितेश विपत ह्या तरुणासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू आतापर्यंत त्याला तू सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, सहाय्य पुरवली, शक्ती दिलीस. विशेष करून परमेश्वरा गेल्या काही दिवसामध्ये तो आजारी असताना आपला वरदहस्त तू त्याच्यावर ठेवावंस अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू त्याला तू आरोग्यदान द्यावंस, तुझ्या आरोग्यदात्याचा स्पर्श त्याला तू करावास. त्याच्या शरीरामध्ये असलेला सर्व प्रकारचा अशक्तपण, दुर्बलता तू नष्ट करावीस. आणि प्रभू त्यांनी पुन्हा एक वार पुरवत आरोग्यदान पाहून तुझं गौरव करावं असं तू दयेने कृपेने घडून येऊ दे. संपूर्ण विपत कुटुंबियासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. होय परमेश्वर आहे, तुझं कुटुंबीय आहे, तुझ्या भयात चालणारं कुटुंब आहे आणि म्हणून या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू आशीर्वादित करावंस. विश करून परमेश्वरा ह्या प्रसंगात तू जात असताना प्रत्येकाला तू धैर्य द्यावंस, सहाय्य पुरवावेस, शक्ती पुरवावेस असं आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. पुन्हा एक वार प्रितीश विपत ह्या तुझ्या तरुणाला प्रभू तू आशीर्वादित करून त्याला तू उपकृत कर असं आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण बोर्डे परिवार त्यांना तू प्रभू बरं करत आहेस. तुझ्या आरोग्याचा स्पर्श त्यांना तू केलास. बोर्डे अंकल आणि आंटी, त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा, त्याचे कुटुंबीय, त्याची मुलगी, प्रभू या सर्वांना तू आशीर्वादित केलंस, त्यांना तू आरोग्यदान देत आहेस म्हणून आम्ही तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू ऐकलीस, कारण तुझं वचन आम्हाला सांगतं विश्वासणाऱ्यांची प्रार्थना कार्य करण्यास सबल असते. तुझे आभार मानतो परमेश्वरा. यावेळेस पुन्हा एक वार तुझी दासी श्रीमती शीला रोहम यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू आंटीला आजारी असताना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि प्रभू त्यांना आरोग्याची गरज आहे. नासुर येशूच्या नावाने प्रभू संपूर्ण त्यांना आरोग्यदान प्राप्त व्हावं. त्यांना प्रभू विशेष करून सशक्त त्यांनी व्हावं, सबल व्हावं. प्रभू आम्ही केलेल्या प्रार्थनेचं उत्तर तू देशील असा आमचा विश्वास आहे आणि त्यांनाही प्रभू तू आरोग्यदान देऊन पुन्हा एक वार त्यांच्या तू घरी नेशील असा आमचा विश्वासाने प्रार्थना करतो. ही प्रार्थना तू ऐकलीच आहेस म्हणून तुझे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रभू आमचे ज्येष्ठ सभासद प्रमोद कांबळे यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू आतापर्यंत त्यांना तू आरोग्यदान देत आहेस, त्यांना तू प्रभू आशीर्वादित कर. त्यांनाही प्रभू त्या सशक्त कर, सबळ कर. कांबळे कुटुंबियाने तू आशीर्वादित कर आणि प्रभू जे इतर सर्व जे आजारी आहेत त्यांचे नाव आम्हाला ठाऊक नाहीत त्यांनाही प्रभू तू आशीर्वादित कर अशा माझ्याकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे परमेश्वरा तुझी दासी सिस्टर शोभा साळवी यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू या दीर्घकाळ आजारातून जात असताना आतापर्यंत त्यांना तू सांभाळस, त्यांना सशक्त केलंस, सबल केलंस, याबद्दल तुला नावाला धन्यवाद देतो. त्यांनाही प्रभू विशेष करून आरोग्यदान देऊन आम्ही तुझा गौरव करा अशी वेळाने प्रसंग तू दयाने कृपेने घडून येऊ दे. हे सर्व मागणं आमचं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक.
आमेन. प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, मानवरूप धारण करून या भूतलावर तो आला आणि साधारण 33 वर्ष या भूतलावर त्याने जीवन व्यतीत केलं. परंतु जर येशू ख्रिस्ताचं जीवन जर आपण निहाळलं, त्याचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं, तर हा प्रभू येशू ख्रिस्त संपूर्णपणे परिपूर्ण असं जीवन जगला असं आपल्या लक्षात येतं. त्याच्या जीवनामध्ये कधीच चढ उतार आलेला असं आपण पाहत नाही. कधी यश कधी अपयश असं आपल्याला कधीच आढळत नाही. तर नेहमीच एक यशस्वी आणि एक विजयी जीवन तो जगला असं आपल्याला दिसून येतं. 3.5 वर्षाच्या त्याच्या कार्यामध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी सर्व कार्य परिपूर्णपणे केलं असं आपण पाहत आहोत. उदाहरणार्थ, शास्त्री, परुषी आणि यहुद्यांचे वडील हे प्रत्येक वेळेस येशूला शब्दात कसं पकडता येईल, कसं त्याला कचाट्यात पकडता येईल याकडे नेहमीच ते पाहत असत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य असं उत्तर देऊन त्यांना निरुत्तरित केलेलं आपण पाहत आहोत. येशू ख्रिस्त गोंधळात सापडलेला आहे, त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही असं कुठंच आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आढळत नाही. एवढंच नाही तर एखादा चमत्कार त्याला करता आला नाही असं कधी आपल्याला दिसत नाही. वादळी वाऱ्यामध्ये शिष्यांच्या सापडलेल्या नौकेमध्ये येशू ख्रिस्त वरामावर छान झोपी गेलेला आपण पाहत आहोत. परंतु ज्यावेळेस शिष्यांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला मदत मागितली, क्षणाचाही विलंब न करता संपूर्ण परिस्थिती आपल्या हातामध्ये घेऊन त्याने लाटांना शांत केलं आणि वाऱ्याला म्हटला उभा राहा, आणि सर्व काही शांत झालं. प्रत्येक चमत्कार त्याने यशस्वीपणे पार पाडलेला आपण पाहत आहोत. आंधळ्यांना त्याने दृष्टी दिली, रोग्यांना आरोग्यदान दिलं, एवढंच नव्हे तर मृतांना देखील पुनरुत्थित केलं. अशा प्रकारे येशू ख्रिस्त एक यशस्वी आणि परिपूर्ण जीवन जगलेला आपल्याला दिसत आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं की ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने ज्यावेळेस आम्हाला येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे, येशू सारखं जीवन आम्हाला जगात जगायचं आहे, तर मग आमच्या जीवनामध्ये असं यश अपयश चढ उतार असं काय येतं? कधी कधी आम्ही खूप उत्सुक असतो, आनंदित असतो, कधी कधी आम्ही निराश होतो, हताश होतो, दुःखी होतो. आणि विशेष करून प्रियांनो, यावेळेस कोविड-19 या जगव्यापी महामारीतून आपण जात असताना गेले 6 महिने जो आपला प्रवास झालेला आहे, त्यामध्ये आपण पाहत आहोत की सर्वत्र दुःख आहे, आजार आहे, मृत्यू आहे, निराशा आहे, आणि म्हणून आमचं जीवन नैराश्याने भरलेलं आम्हाला दिसतं. आणि म्हणून आज ख्रिस्ती जीवनातील अपयश किंवा नैराश्य या विषयावर आज आपण थोड्या वेळ विचार करणार आहोत. जर आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर मग 2000 वर्षापूर्वी आमचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त हा जसं एक यशस्वी परिपूर्ण असं जीवन जगला, एक विजयी जीवन जगला, त्याने कधीच नैराश्य पाहिले नाही, तो कधी अपयशी झाला नाही, तर मग आमच्या अपयशाची कारणं काय आहेत? आम्ही निराश का होतो? आम्ही अपयशी का होतो? आम्ही वारंवार पापामध्ये पडून पापाचे गुलाम शैतानाच्या दास्यात आम्ही का जातो? याकडे बघणं अगत्याचं राहील. ख्रिस्ती जीवनातील अपयश याची कारण आपण यावेळी शोधायचा प्रयत्न करूयात. अनेक वेळा परमेश्वर, जरी आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे असतो तरी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, कधी कधी आमच्या मंडळीमध्ये आम्हाला अपयशी करतो. आम्हाला कधी कधी नैराश्य सहन करावं लागतं. कारण एकच आहे की त्याद्वारे आमचा विश्वास वृद्धिंगत व्हावा. हे आमच्या अपयशाचं पहिलं कारण असतं. आमच्या अपयशाद्वारे परमेश्वर आमचा त्याच्यावरील विश्वास अधिकाने अधिक वृद्धिंगत किंवा वाढवत असतो, आणि म्हणून कधी कधी आम्हाला अपयश येतं. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय 6वं वचन आम्हाला सांगते, विश्वासा वाचून देवाला संतोष वेणे अशक्य आहे. जर आम्हाला देवाला संतुष्ट करायचं असेल तर आमच्या ठाई आढळ निस्सीम असा विश्वास असला पाहिजे. त्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास टाकून जर आम्ही जीवन जगलो तरच तो परमेश्वर संतुष्ट होतो. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस आकाशवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. तो पिता त्या पुत्राविषयी का संतुष्ट होता? कारण प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण विश्वास त्या पित्यावर टाकून होता, आणि म्हणून
तो पिता संतुष्ट होता. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं, विश्वासापासून देवाला संतोष येणे अशक्य आहे. आणि म्हणून कधी कधी आमचा अल्पविश्वास किंवा अविश्वास हा काढून आमचा विश्वास वाढावा, आमचा विश्वास वृद्धिंगत करावा, म्हणून परमेश्वर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला कधी कधी अपयशी करतो. याचं एक उदाहरण आपण पवित्र शास्त्रातून पाहण्याचा प्रयत्न करूया. येशूचे 12 शिष्य आणि त्या 12 शिष्यातील सर्वात त्यांचा म्होरक्या ज्याला आपण म्हणू तो म्हणजे पेत्र. त्या पेत्राकडे थोडं पाहूयात. हा जो पेत्र आहे त्याला आपण कसा पाहतो? इतर सर्व 11 शिष्यांपेक्षा हा पेत्र एक आवेशी होता, धडाडीचा होता, कर्तृत्ववान होता आणि आवेशी असा असलेला आपल्याला पेत्र दिसतो. इतरांपेक्षा अतिशय उतावळा असलेला. ज्यावेळेस हे शिष्य होडीमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त समुद्रावर पाण्यावर चालताना त्याने पाहिला. सर्व शिष्य घाबरले, त्यांना वाटलं भूत आहे. परंतु त्यामध्ये पेत्र जो आहे तो येशूला म्हटला, प्रभूजी तू जर असशील तर मला आज्ञा कर, म्हणजे मी तुझ्याकडे येतो. आणि आश्चर्य म्हणजे हा पेत्र येशूसारखा पाण्यावर चालू लागला, कारण तो एक आवेशी आणि धडाडी होता, उतावळा असा शिष्य आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे एकदा येशूने आपल्या शिष्यांना प्रश्न विचारला, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्या शिष्यांनी सांगितलं, काय म्हणतात की तू एलिया आहेस, काय म्हणतात इर्मया आहे, कोण म्हणतं एक संदेष्टा आहे. मग येशू त्या शिष्यांना म्हटला, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? कुठल्याही शिष्याने उत्तर दिलं नाही, परंतु पेत्र येशूला म्हटला, तुम्ही तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. त्यावेळेस येशू आनंदित झाला आणि तो म्हटला, पेत्रा बारयोना, किती तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी नाही तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला प्रगट केलेला आहे. तू पेत्र म्हणजे खडक आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन. त्या मंडळीचं मरणाचं आणि अधोलोकाचं त्यासमोर काही चालणार नाही. असा हा पेत्र, धडाडीचा, कर्तृत्ववान, आवेशी उतावळा, ख्रिस्तासाठी सर्व काही देणारा, अशा पेत्राकडे आपण पाहूयात. लुकरूच वर्तमान याचा 22वा अध्याय आणि 31 आणि 32 वचनं. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखं चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली. आणि ज्या वेळेस तू वळशील मग तू आपल्या भावाला स्थिर कर. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. आणि येशू त्याला म्हणाला, पेत्रा मी तुला सांगतो, आज पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. हा जो वृत्तांत आहे आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे. त्या ठिकाणी येशू त्याला स्पष्टपणे म्हणत आहे, शिमोना शिमोना, तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुमचा विश्वास ढळू नये म्हणून मी तुमच्यासाठी विनंती केली, असं येशू या ठिकाणी सांगत आहे. येशू त्या ठिकाणी कोणती विनंती करत आहे? ह्या सैतानाने ह्या पेत्राला गव्हासारखं चाळावं म्हणून मागणी केली. आपलं सर्वच ठाऊक आहे गहू चाळणं म्हणजे काय. होय, त्या ठिकाणी सर्व गहू चाळले जातात, त्यांची दानादान केली जाते. तसं सैतान प्रत्येक शिष्याला चाळावं म्हणून मागणी करतो. पेत्र त्याच्या पत्रामध्ये सहज म्हणतो, सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरत असतो. प्रत्येक विश्वासणारा जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येकाला गिळंकृत करावे म्हणून सैतान प्रत्येकाचा शोध घेत असतो. अशाच प्रकारे या पेत्राला देखील गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने मागणी केली. तेव्हा येशू त्याला काय म्हणतो, होय तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून मागणी केली खरी, पण तुमचा विश्वास ढळू नये म्हणून मी तुम्हासाठी विनंती केली. या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतं येशू कोणती विनंती करू शकत होता आणि त्यांनी कोणती विनंती केली हे पाहणं फार महत्वाचं ठरेल. येशू आपल्या पित्याला ही विनंती करू शकत होता, हे माझ्या पित्या, सैतानाने त्यांना गव्हासारखं चाळू नये म्हणून त्यांना बाजूला ठेव, त्यांना अलिप्त राख, त्यांच्यावर संकट येऊ देऊ नको, कोणती आपत्ती बिकट प्रसंग त्यांना येऊ देऊ नको, ते माझे शिष्य आहेत, त्यांना तू सुरक्षित ठेव. अशी प्रार्थना येशूने केली नाही. अशी ही प्रार्थना येशू करत नाही. आम्ही जरी ख्रिस्ती विश्वासणारे असलो तरी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना संकट, आपत्ती, बिकट प्रसंग, दुर्धर आजार, आर्थिक ओढाताण या सर्वातून त्यांना जावंच लागतं. हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, त्यातून कोणाची सुटका नाही. पण येशूने काय प्रार्थना केली, हे पेत्रा,
ज्यावेळेस तुझ्यावर संकट येतील, आपत्ती येईल, बिकट प्रसंग येईल, दुर्धर प्रसंग येणार, तू मृत्यू छायेतून जात असशील, त्यावेळेस तुझा माझ्यावरील विश्वास ढळू नये, तुझा विश्वास अढळ राहावा, यासाठी मी पित्याकडे विनंती केली आहे. प्रियानो, आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे असताना आपल्याला ठाऊक आहे, गेल्या 6 महिन्यापासून आपण कोविड-19 या संकटाशी झुंज देत आहोत. दररोज आपली लढाई चालू आहे. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन आपलं जीवन जगत आहे. प्रत्येकाच्या मरणाचा भय सगळ्याला आलेला आहे. मरणाचा थरार सर्वीकडे चाललेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, हे सर्व थरार नाट्य चालू असताना आम्ही जे विश्वासणारे आहेत, तो आमचा परमेश्वरावर विश्वास डगमगू लागतो. आमचा अल्पविश्वास त्यावेळेस डळमळीत होतो आणि परमेश्वराविषयी आम्ही शंका कुशंका घेऊ लागतो. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त, जो आजही पित्याच्या उजवीकडे असनस्त असलेला आमचा मध्यस्थ आहे, तो काय प्रार्थना करतो? हे पित्या, हे जे माझे विश्वासणारे आहेत, हा माझा बंधू, ही माझी बहीण, ह्या संकटातून जात असताना, ही दुर्धर परिस्थिती, हा बिकट प्रसंग, हे थरार नाट्य चालू असताना त्यांचा तुझ्यावरील विश्वास कमी नव्हता, तो अधिकाने अधिक वृद्धिंगत व्हावा, तुझा विश्वास अधिक वाढावा, त्याने आपली सर्व भार आणि भिस्तन भाव तुझ्यावर टाकावी, यासाठी मी विनंती करतो. हीच विनंती येशू ख्रिस्त आजही तुमच्या माझ्या बाबतीत करत आहे. आणि म्हणून अनेकांना प्रश्न पडतो, परमेश्वर जर अगाध आहे, सर्वसमर्थ आहे, तर मग हे संकट तो का टळू देत नाही? प्रियांनो, संकटातून जात असताना आमचा विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा, हीच त्याची आजही प्रार्थना आहे. आणि मग येशूने त्याला सांगितलं होतं, हे पेत्रा, जरी तू शिष्य आहेस, माझा एक कर्तृत्ववान शिष्य आहेस, आणि तू मला आत्ताच म्हटलास, प्रभूजी, मी तुमच्याबरोबर तुरुंगात जावायस आणि मरण्यासही तयार आहे. पण येशू म्हणतो, मी तुला सांगतो, जो तू आता एवढ्या आत्मविश्वासाने निर्भयपणे म्हणतोस, प्रभूजी मी तुझ्याबरोबर तुरुंगात नाही, मी तुझ्याबरोबर मरासही जायला तयार आहे, तो तू पहाटेचा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा मला तू नाकारशील. आणि मग आता पेत्राची परीक्षा होणार होती. पेत्राची कसोटीच लागणार होता. आणि हा पेत्र स्वतःचा कसा बचाव करून घेतो, याची ती कसोटी होती. येशूने म्हटल्याप्रमाणे तो कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा येशूला नाकारतो का नाही, ही ती कसोटी होती. त्याच्यावर त्याचं यश किंवा अपयश हे ठरलं होतं. आणि आपल्या सर्वांस ठाऊक आहे, येशूला अटक झाली, पिलाताच्या वाड्यामध्ये त्याला नेण्यात आलं. त्यावेळेस हा पेत्र घाबरत घाबरत दबकत त्या वाड्याच्या जवळ थांबलेला आहे. तेव्हा एक दासी येऊन त्याला म्हटली, तू देखील त्या मनुष्याबरोबर होतास. त्यावेळेस पेत्र तिला काय म्हणतो, मी त्या मनुष्याला ओळखतच नाही. काही वेळाने दुसरी एक स्त्री तिथं आली आणि ती म्हटलं, खरोखर हा मनुष्य त्या बरोबर होता. त्यावेळेस पेत्र पुन्हा म्हणू लागला, मी तुम्हाला खरंच सांगतो, त्या मनुष्याला मी ओळखत नाही. काही वेळाने आणखी काय तिथे उभे होते, ते म्हटले, आम्ही ह्याला त्या मनुष्याबरोबर पाहिला आहे. शेवटी वचन असं सांगतं, पेत्र शपथ वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखतच नाही. आणि हे म्हटल्याबरोबर लगेच तिथे कोंबडा आरवला. आणि त्यावेळेस पेत्राला येशू काय बोलला याची आठवण झाली. ह्या पेत्राला कळून आलं, आपण किती अशक्त आहोत आणि दुर्बल आहोत. मी जो येशूला म्हटलं होतो, तुझ्याबरोबर तुरुंगात जावायस नव्हे, तुझ्याबरोबर मरावेच देखील मी तयार आहे, असा मी पेत्र, त्याला ओळख देण्यास देखील माझ्यामध्ये धैर्य नाही, हे पेत्राला कळालं. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, हा पेत्र बाहेर जाऊन दुःखाने रडू लागला. ह्या पेत्राला खरोखर मनापासून पश्चाताप झाला. तो किती दुर्बल आहे, अशक्त याची जाणीव त्याला झाली. त्याला स्वतःवर फार आत्मविश्वास होता, नव्हे फाजील आत्मविश्वास होता. आत्मविश्वासाने म्हटला होता, प्रभू तुझ्याबरोबर तुरुंगात जायला नव्हे, तुझ्याबरोबर मरायला देखील मी तयार आहे. परंतु ह्यावेळेस मी प्रभूला ओळखत नाही असं शपथ घेऊन आपण म्हटलो, याचं अतिशय दुःख त्या पेत्राला झालं. आणि एक गोष्ट त्याला कळाली, मी दुर्बल आहे, अशक्त आहे, मी किती उन्हा आहे, आणि मी माझे जे सामर्थ्य आहे ते परमेश्वरापासून आहे, हे त्या ठिकाणी त्याला कळून आलं. प्रियांनो, येशूने एक विनंती कोणती केली होती? त्याला परीक्षेत पाडू नये ही त्याची विनंती नव्हती. परीक्षेत पडल्यानंतर जो त्याचा विश्वास आहे तो ढळू नये ही विनंती मात्र येशू नक्कीच करतो. ज्या वेळेस पेत्राला कळालं की मी खरोखर शिष्य जरी असलो तरी मी अशक्त दुर्बल ठरलो, येशूला मी 1 नव्हे 2 नव्हे 3 वेळा मी नाकारलं, पण त्यावेळेस
त्याचा विश्वास कायम राहावा ही त्या विनंती येशूने केली आणि म्हणून तो सडळ राहिला, सबळ राहिला. त्याने यहूदासारखं जाऊन स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली नाही. कारण येशूने काय प्रार्थना केली होती, त्या संकटामध्ये ज्या वेळेस त्याचा विश्वास कमकुवत होईल, त्यावेळेस त्याला दुःख होईल, त्यावेळेस त्याचा विश्वास ढळू देऊ नकोस. विश्वासणाऱ्यांना विश्वासाच्या कसोटीतून जावंच लागतं, ती कुणाला चुकलेली नाही. अब्रामाचा विश्वास पारखला गेला. अब्राम हा 100 वर्षाचा होईपर्यंत निसंतान असा होता. 100व्या वर्षी ह्या अब्रामाला पुत्र झाला. ज्यावेळेस त्याची बायको सारा वांझ होती, अब्राम 100 वर्षाचा असताना त्याला इसाक झाला. आणि हा इसाक ज्यावेळेस 14-15 वर्षाचा तरुण झाला, त्यावेळेस परमेश्वराने त्याची परीक्षा घेतली. परमेश्वर त्याला म्हटला, तुझा पुत्र इसाक, तुझा एकुलता एक पुत्र इसाक, याला तू माझ्यासाठी अर्पण कर. तेव्हा अब्रामाने काय केलं? हो, इसाकाला त्या मोऱ्या डोंगरावर नेलं, वेदी मांडली, इसाकाला त्यावर ठेवलं आणि सुरा काढून त्या इसाकाच्या छातीत खुपसेपर्यंत परमेश्वराने त्याची परीक्षा घेतली. आणि मग परमेश्वर त्याला म्हटला, आता मला कळालं तू मला भिवून वागणारा आहेस. होय, विश्वासणाऱ्यांना विश्वासाच्या कसोटीतून जाऊच लागतं. देवाचा सेवक दानियल याने नबुकदनेस्सर राजा याच्या मूर्तीपुढे नमन करण्यास नकार दिला, म्हणून त्याला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. परंतु परमेश्वराने आपले दिव्य दूत पाठवून त्या भुकेल्या सिंहाची तोंड त्यांनी बंद केली. परंतु दानिएलाला सिंहाच्या गुहेतून जावं लागलं. तेथे त्याचा विश्वास पारखला गेला. त्याचे मित्र शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांनी देखील ह्या राजाला नमन करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना 7 पद भट्टी टाकवण्यात आली आणि त्या भट्टीमध्ये तिघांना टाकण्यात आलं. परंतु ते तिघं त्या तप्त भट्टीमध्ये असताना चौथा एक मनुष्य म्हणजे परमेश्वराने त्याचा दूत पाठवून त्यांना त्या आगीतून त्यांना बचाव त्यांचा केला. त्यांचे केस देखील जळाले नाही असं म्हटलेलं आहे. त्यांना त्या भट्टीतून जावंच लागलं. विश्वासणाऱ्यांना विश्वासाची कसोटी द्यावीच लागते. योबाचं उदाहरण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. काही तासांमध्ये योबाचं होताचा नव्हता झाला. त्याची सर्व जी मालमत्ता होते, 7,000 मेंढरं, 3,000 उंट, 1,000 गाढव, 1,000 बैल, हे सर्वजण त्या ठिकाणी नामशेष झाले. त्याचे 7 मुलं आणि 3 मुली एका छपराखाली असताना ते घर पडून ते सर्व मरण पावले. आणि स्वतः योब डोक्यापासून खाली पायाच्या तळव्यापर्यंत गळव्यांनी भरला गेला. तरी योब म्हणतो, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य त्याचं नाव. योबाला विश्वासाच्या कसोटीतून जावं लागलं. प्रत्येक देवाच्या भक्ताला विश्वासाच्या कसोटीतून संकट, अडीअडचणी, बिकट प्रसंग यातून त्याला जावंच लागणार. आणि त्यामध्ये तुमचा विश्वास किती आहे याची पारख परमेश्वर करत असतो. आणि म्हणून कधी कधी आपला विश्वास वृद्धिंगत व्हावा, विश्वास वाढावा, म्हणून आम्हाला हे संकट येतात, आपत्ती येते, एखादा अपयश आमच्या पदरी येतं, यासाठी की त्याद्वारे आमचा विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा. त्या उधळ्या पुत्राचं दाखला आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तो उधळ्या पुत्र आपली सर्व पैसे घेतले, दूर गावी गेला, मालमत्ते सर्व खर्च केली. नंतर तो कंगाल झाला, कफलक झाला. आणि डुकर चरतात तसं त्याला त्या ठिकाणी डुकरांना चारावं लागलं. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक विचार आला, जरी मी माझ्या बापाविरुद्ध बंड केलेला आहे, बापाची आज्ञा मोडून मी या ठिकाणी आलेलो आहे, ह्याही परिस्थितीमध्ये जर मी पुन्हा बापाकडे गेलो तर पुन्हा तो बाप माझा प्रीतीने स्वीकार करेल. ह्या एका विश्वासामुळं तो उधळ्या पुत्र पुन्हा आपल्या घरी गेला. आणि परमेश्वराची तुमच्या आणि माझ्याबद्दल हीच अपेक्षा आहे. तो आमचा स्वर्गीय पिता आहे. एखाद्या पित्याप्रमाणे तो आमचं प्रीती करतो. आणि म्हणून त्या उधळ्या पुत्रासारखं किती जरी आम्ही परमेश्वराविरुद्ध मार्गभ्रष्ट झालेलो आहोत, परमेश्वराविरुद्ध आम्ही बंडखोरी केलेली आहे, स्वैराचारी जीवन जगलेलो आहोत, पापाच्या दलदलीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, सैतानाचे आम्ही गुलाम झालेलो आहोत, तरी याही परिस्थितीमध्ये सर्वात खालच्या थराला गेलेला असताना सुद्धा आज जर आम्ही पश्चातापी रूपी अंतकरणाने त्या बापाकडे गेलो तर पुन्हा तो आमचा स्वीकार करेल. हा आमचा विश्वास ढळू नये यासाठी येशू ख्रिस्त आजही आमच्यासाठी प्रार्थना करत आहे. आणि म्हणून प्रियांनो, खचू नका, नाही निराश होऊ नका, धैर्य सोडू नका. तुम्ही पापाच्या खाईत जरी आज पडलेला असाल तरी एकच आमचा विश्वास असला पाहिजे की ह्या स्थितीमध्ये मी आहे तसा हा परमेश्वर मला स्वीकारण्यास तयार आहे. तो माझा स्वर्गीय पिता मला आलिंगन देण्यास, मला पुन्हा घेण्यास तयार आहे. आमचा विश्वास असला पाहिजे.
स्तोत्रकर्ता 103 या स्तोत्रामध्ये म्हणतो, पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे, परमेश्वर म्हणतो तितके मी तुमचे अपराध तुम्हापासून दूर केलेले आहेत. बाप जशी आपल्या मुलावर ममता करतो तशी परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्यावर ममता करतो. हा जो आमचा विश्वास आहे तो अधिक वृद्धिंगत व्हावा म्हणून कधी कधी परमेश्वर आमच्यावर अशी संकट पाठवतो, आम्हाला अपयशी करतो, यासाठी की आमचा त्याच्यावरील विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा. ख्रिस्ती जीवनातील संकट येणं किंवा अपयश येणं याचं दुसरं आणि महत्वाचं कारण ते हे, ज्यावेळेस आम्ही पुन्हा यशस्वी होऊ, ज्यावेळेस आम्हाला चांगले दिवस येतील, त्यावेळेस आम्ही नम्र आणि लीन व्हावं म्हणून परमेश्वर कधी कधी आमच्यावर संकट आणतो किंवा आम्हाला अपयशी करतो. हे फार महत्वाचं कारण आहे. आम्हाला नम्र आणि लीन ठेवण्यासाठी परमेश्वर आम्हाला अपयशी करतो, आमच्यावर दुर्धर प्रसंग आणतो, एखादं संकट किंवा अपघात किंवा आजार आणतो, यासाठी की आम्ही नम्र आणि लीन व्हावं. कारण याकोब त्याच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये तो म्हणतो, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. प्रियानो, हा देवाचा एक नियम आहे. इट इज द लॉ ऑफ गॉड. देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. जर तुम्ही परमेश्वरासमोर नम्र आणि लीन असाल तर त्याची दया आणि कृपा सदोदित तुमच्यावर असणार आहे, यामध्ये वाद नाही. पण जर तुमच्यामध्ये गर्व आला, तुमच्यामध्ये अहंकार आला, मीपणा आला, तर तोच देव तुमच्या विरोधात जातो. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो, हा त्याचा नियम आहे, तो कुणासाठी बदलत नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी नम्र आणि लीन व्हावं. ज्यावेळेस आम्हाला यश मिळेल त्यावेळेस आम्ही फुगून जाऊ नये, आमच्यामध्ये अहंकार आणि गुर्मी येऊ नये, आमच्यामध्ये अहमपणा येऊ नये, म्हणून कधी कधी देव आम्हाला नम्र ठेवण्यासाठी आमच्यावर अपयश आणतो, आमच्याला संकट आणतो. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवाचा सेवक मोशे. ज्या मोशेला परमेश्वराने इस्रायलाच्या 6 लाख लोकांची सोडवणूक करण्याची मोठी कामगिरी दिली, त्या मोशेने रात्रंदिवस आपलं संपूर्ण जीवन या इस्रायल लोकांसाठी वाहून दिलं. 40 वर्ष त्यांच्याबरोबर त्या रानातून भटकंती तो करत राहिला. देवाचं वचन आम्हाला सांगतं, मोशेसारखा नम्र अजून दुसरा कोणी नव्हता. होय, ज्यावेळेस ह्या इस्रायल लोकांनी बंडखोरी केली त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हटला, तू आता बाजूला सरक, मी या सर्वांना अग्नीने भस्म करतो. त्यावेळेस मोशे परमेश्वराला म्हटला, तू जर यांना भस्म करणार असशील तर मग माझं नाव जीवनी पुस्तकातून तू काढून टाक. ह्या लोकांसाठी, बंडखोर लोकांसाठी मोशेने परमेश्वराकडे रदबदली केली. आपल्या स्वतःचं नाव जीवनी पुस्तकातून काढून देण्यास तो तयार होता. असा नम्र मोशे, त्याच्याकडून काय झालं लक्षपूर्वक ऐकूयात. एकदा ह्या 6 लाख इस्रायल लोकांना तहान लागली आणि त्यांना प्यावेळेस पाणी नव्हतं. त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हटला, जो पुढचा खडक आहे त्याला आज्ञा कर, म्हणजे त्यातून पाणी निघेल. आणि त्यावेळेस गणना याचा 20वा अध्याय 10व्या वचनात आपण वाचतो, मोशे त्या लोकांवर रागावला आणि मोशे काय म्हटला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचं काय? आणि त्याने रागाने 2 वेळा त्या खडकावर काठी आपटली. त्यावेळेस खडकातून पाणी निघालं कर, त्या 6 लाख लोकांची ताण भागली करी. परंतु परमेश्वर पुढे काय म्हणतो आपण लक्षपूर्वक ऐकूयात. परमेश्वर मोशेला म्हटला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून जो कनान देशात मी यांना घेऊन जाणार आहे त्यात तुम्हाला प्रवेश करता येणार नाही. हा मोशे जो देवाचा एक अति नम्र सेवक, आतापर्यंत अहोरात्र इस्रायल लोकांच्या बरोबर तो चालला, सर्वतोपरी आपलं सर्वस्व त्यांनी त्या इस्रायल लोकांसाठी खर्ची घातलं. परंतु केवळ एक चूक त्याच्याकडून झाली. त्याने रागाने काठी आपटून म्हटला, आम्ही तुमच्यासाठी पाणी काढायचं काय? त्यावेळेस परमेश्वर म्हटला, तुझ्यामध्ये गर्व आलेला आहे, तुझ्यामध्ये अहंकार आलेला आहे, तुझ्यामध्ये मीपणा आहे, तू देवाला द्यायचं ते गौरव दिलं नाहीस. आम्ही तुमच्यासाठी पाणी काढायचं काय म्हटल्यामुळं देव गर्विष्ठांना विरोध करतो, जसं देव मोशेच्या विरोधात गेला. आतापर्यंत मोशेचा पाठीराखा झालेला देव, त्याला बॅकिंग देणारा देव, स्वतः देव त्याच्या विरोधात गेला आणि तो म्हटला, तुला कनान देशात, वचनदत्त देशात जाता येणार नाही. कारण देवाचा नियम आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. जोपर्यंत मोशे लीन आणि नम्र होता तोपर्यंत परमेश्वर त्याची कृपा त्याच्यावर होती, परमेश्वराची दया त्याच्यावर होती. ज्या वेळेस या मोशेमध्ये अहंकार आला, मीपणा आला, त्यावेळेस तोच देव त्याला विरोधात झाला. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो. आणि म्हणून आम्ही नम्र आणि लीन व्हावं, त्यासाठी
परमेश्वर कधी कधी आम्हाला अपयशी करतो. संत पौलाचं देखील एक उत्तम उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. हा संत पौल जो एक कट्टर यहुदी ज्याचं नाव शौल, त्याचा काया पालट झाला. दमास्कसच्या वाटेवर जाताना पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं आणि शौलाचा पौल झाला. त्या दिवसापासून ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा, त्याला तुरुंगात टाकणारा, त्यांचा घात करणारा हा शौलाचा पौल आता ख्रिस्ती मंडळीचा पाया बांधू लागला. अनेक ख्रिस्ती लोकांची त्यांनी मंडळ्या स्थापल्या. अनेक ख्रिस्ती लोकांकडे जाऊन त्यांनी स्वार्थ सांगितली. अहो रात्र ख्रिस्तासाठी आपलं संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं. होय, त्यांनी ह्या पवित्र शास्त्रातील 13 पत्र लिहिलेले आहेत असं आपण पाहतो. हा संत पौल अनेक संकट, जागरण, उपास तापास ही त्यांनी ख्रिस्तासाठी सहन केली. तो म्हणतो 3 वेळा मी 39 फटक्यांची शिक्षा खाल्ली. 5 वेळा मला दगडमार झाला. एकदा माझं गलबत फुटलं. 1 दिवस आणि 1 रात्र मी समुद्रावर काढली. मी अनेक संकट सहन केली. समुद्रावरील संकटे, रस्त्यावरील संकटे, स्वकीयांकडून संकटे, परराष्ट्रांकडून संकटे, जागरणे, उपास तापास ही सर्व केलेली असताना तो म्हणतो मी माझ्या शरीरावर ख्रिस्ताच्या खुणा धारण करू नये. असा हा संत पौल जो स्वतःविषयी सांगतो मला 3ऱ्या स्वर्गापर्यंत नेण्यात आलं आणि मला स्वर्गातला साक्षात्कार झाला आणि मनुष्यांनी ऐकू नये असे काही शब्द माझ्या कानावर पडले. आणि मग तो पुढे म्हणतो हे जे प्रगटीकरण मला झालेलं आहे, या प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, मी फुगून जाऊ नये, माझ्यामध्ये अहंकार येऊ नये म्हणून त्या प्रभूने माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचं दूध ठेवलेलं आहे. हा पौलामध्ये अहंकार मीपणा येऊ नये म्हणून स्वतः परमेश्वराने त्याच्या शरीरामध्ये एक काटा म्हणजे एक व्याधी जो सैतानाचा दूध त्याला ठोसे मारण्याकरता ठेवला होता. आणि म्हणून तो संत पौल म्हणतो मी परमेश्वराला 3 वेळा विनंती केली, प्रभू हा काटा तू मजपासून काढून टाक. पण प्रभूने मला म्हटले माझी कृपा तुला पुरी आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो माझ्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती कार्य करते. मी अशक्त याची मला प्रौढी आहे कारण माझ्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती कार्य करते. ज्या वेळेस आमच्यामध्ये गुर्मी आणि अहंपणा येतो, अहंकार येतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला मुद्दामून अशक्त करतो. आम्हाला अशक्त करण्यासाठी आमच्यावर संकट येतात, एखादा आजार येतो, एखादा अपघात होऊ शकतो. होय, कोविड-19 सारखी महामारी आमच्या भोवती येते यासाठी की आम्हाला आमच्या अशक्तपणाची जाणीव व्हावी. आम्ही किती दुर्बल आहोत, अशक्त आहोत, देवावर भार आणि भरोसा टाकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही याची जाणीव होण्यासाठी परमेश्वर आमच्यावर संकट आणतो. कारण आम्ही त्या परमेश्वरासमोर नम्र आणि लीन व्हावं. कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. हे आमच्या अपयशाचं दुसरं कारण असतं की आम्ही देवासमोर नम्र आणि लीन व्हावं म्हणून तो आम्हाला अपयशी करतो. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनातील अपयशाचं 3रं कारण आमची ख्रिस्ताविषयीची साक्ष अधिक प्रभावी आणि प्रशस्त व्हावी म्हणून कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. ह्या जीवनामध्ये आमचा जो मुख्य हेतू आहे, ज्या उद्देशाने परमेश्वराने आम्हाला जीवनामध्ये या भूतलावर जिवंत ठेवलेला आहे, तो म्हणजे ख्रिस्ताची साक्ष आणि सुवार्ता इतरांना द्यायचं आणि त्याचं गौरव आमच्या जीवनातून करायचं. हे एक आमचं आद्य कर्तव्य आहे. कारण प्रेषितांची कृत्य याचा 1ला अध्याय आणि 8 आणि 9 या वचनामध्ये येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शेवटची आज्ञा देत आहे. तो त्यांना म्हणतो पहा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि असं म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्या देखत तो स्वर्गात घेतला गेला. स्वर्गारोहण होण्यापूर्वी येशूची आपल्या शिष्यांना शेवटली आज्ञा कोणती? तुम्ही माझे साक्ष झालं पाहिजेत. यरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात आणि जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्ष झाले पाहिजेत. हेच कर्तव्य तुमचं आणि माझं ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं आहे. आम्हाला जगाच्या अंतापर्यंत ख्रिस्ताची साक्ष द्यायला पाहिजे. मग ही आमची साक्ष अगदी प्रभावीपणे, प्रशस्तपणे, परिणामकारक आणि इतरांचं जीवन परिवर्तन करणारी असावी. म्हणून कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. आमच्यावर संकट येतात, वेळीच बिकट प्रसंग येतात, एखादी आर्थिक ओढाताण होते, कारण परमेश्वर आम्हाला त्यातून काही शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्यावर जो अनुभव येतो, आमच्यावर जे संकट येतात, त्याद्वारे आमची साक्ष अधिक प्रभावी कशी होते
हे पाहण्यासाठी सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे परमेश्वराचा संदेष्टा होशे. होशेचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल. होशेच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, होशे हा देवाचा संदेष्टा, देवाने त्याला अभिषेक केला होता आणि अशा संदेष्टाला स्वतः परमेश्वर त्याला सांगतो. होशे म्हणतो, मला परमेश्वराने सांगितलं जा आणि आपणासाठी एक जारिनी बायको कर. थोडंसं विचित्र आणि विसंगत वाटतं नाही का? स्वतः सर्वसमर्थ परमेश्वर त्याचा सेवक होशे संदेष्टा याला सांगतो, तू जा आणि तुझ्यासाठी एक जारिनी बायको कर. ही जी स्त्री आहे ती जारिनी आहे, तिने जार कर्म केलेलं आहे, जणू काय एखाद्या वेश्या व्यवसायामध्ये ती अडकलेली आहे. अनेक परपुरुषाची ते संबंध आलेला आहे. त्या स्त्रीला तू घेऊन ये, तिच्याशी तू लग्न कर आणि तिला आपली बायको कर, अशी आज्ञा स्वतः परमेश्वर त्याचा सेवक होशे याला देत आहे. कधी कधी आमच्या परमेश्वराचं कार्य करण्याची पद्धत अतिशय वेगळी असते. परमेश्वर म्हणतो, तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नव्हत, तुमचे मार्ग माझे मार्ग नव्हत. कारण जसं पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहेत, तशा माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून, माझे मार्ग तुमच्या मार्गावर फार उंच आहेत. पहा, परमेश्वराची कार्य करण्याची पद्धत पहा. ह्या होशेची साक्ष इस्रायल लोकांना अतिशय प्रभावी आणि प्रशस्त व्हावी म्हणून परमेश्वर कोणत्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. प्रियानो, लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर होशेला म्हणतो, जा आणि तुझ्यासाठी एक जारिनी बायको कर. हा होशे गेला आणि ही जारिनी स्त्री, जार कर्म केलेली, इतर परपुरुषांबरोबर अनैतिक संबंध ठेवलेली स्त्री, तिला तो घेऊन आला आणि तिला आपली लग्नाची बायको त्याने केली. स्वतःहून केली नाही, परमेश्वराची आज्ञा होती, जा आपल्यासाठी जारिनी बायको कर. मग ती त्याची बायको झाल्यावर त्यांचे काही लग्नाचे वर्ष आनंदात गेले. होशे आणि ह्या जारिनी स्त्रीला, त्या दोघांना 3 मुलं झाले. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष त्यांचा संसार फार सुखासमाधानाचा झाला. परंतु 3-4 वर्षानंतर एक दुर्दैवी घटना त्यांच्या कुटुंबामध्ये घडली. ही होशेची जारिनी बायको पुन्हा जारकर्म करू लागली. आपला नवरा होशे, लग्नाचा नवरा, त्याच्याशी विश्वासघात त्याने केला, त्याला फसवून त्याच्याशी अधर्म करून पुन्हा ती गेली आणि पुन्हा जारकर्म, पुन्हा आपला वेश्या व्यवसाय ती करू लागली. ही दुर्धर घटना ह्या होशेच्या जीवनामध्ये झालेली आपल्याला दिसते. ही जारिनी बायको जी परमेश्वराच्या आदेशानुसार होशेने केली होती, तिने आपल्या नवऱ्याला सोडलं, आपलं कुटुंब तिने टाकलं आणि पुन्हा जो जुना तिचा वेश्या व्यवसाय होता ते ती करू लागली. प्रियानो, पहा, त्या होशेकडे नीट लक्षपूर्वक पहा. त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल. त्याचं अंतकरण छिन्न विच्छिन्न होऊ लागलं. हे परमेश्वरा, मी तुझा संदेष्टा, तुझा सेवक, तू मला आज्ञा केली म्हणून मी तिला आपली बायको करून आणली, पण ती माझ्याशी विश्वासू राहिली नाही, तिने माझ्याशी फितुरी केली, ती मला बेईमान झाली, पुन्हा एक वर जाऊन ती परपुरुषांबरोबर राहत आहे. हे परमेश्वरा, मी काय करू. अतिशय मनातून विव्हळ झालेला, आकांत करू लागला होशे. हे परमेश्वरा, तो प्रार्थना करत आहे, ह्या माझ्या जारिनी बायकोचं मी काय करू. ज्या वेळेस असा मनातून तुटलेला, छिन्न विच्छिन्न झालेला होशे त्याला प्रार्थना करतो, परमेश्वराचं उत्तर होशेला प्राप्त झालं. हे होशे, पुन्हा जा. जी तुझी बायको जारिनी झाली आहे, जार कर्म करत आहे, इतर पुरुषांबरोबर अनैतिक संबंध ठेवत आहे, तिला पुन्हा घेऊन ये आणि तिच्यावर पहिल्यासारखी प्रीती कर. काय भयंकर आदेश आणि आज्ञा परमेश्वर होशेला देत आहे. होशे, जी तुझी लग्नाची बायको, जी तिच्यावर तू जीवापाड प्रीती केली, जी तुझी होती, तुझ्या हक्काची होती, ती आता परपुरुषाची झाली, तिला पुन्हा घेऊन ये. सर्व काही विसरून जा. तिने केलेली तुझी फसवणूक, तिने केलेली बेईमानी, तुला केलेली फितुरी, सर्व विसरून पुन्हा एक वार तिच्यावर पहिल्यासारखी प्रीती कर. परमेश्वराचाच तो आदेश. होशे निघाला. होय, अतिशय कठीण अंतकरणाने, जड पावलांनी आपली लग्नाची बायको, जी जारिनी झालेली आहे, बेबिचारी झालेली आहे, तिला शोधण्यास तो निघाला. तिला शोधत इकडं तिकडे फिरत आहे. प्रत्येक इस्रायलाच्या गल्ल्यागल्ल्यातून फिरत असताना त्यांनी पाहिलं, त्या चौकामध्ये एक बाजार भरलेला आहे. होशेच्या दिवसामध्ये त्या बाजारांमध्ये गुलामांची विक्री होत असते. मनुष्य गुलाम म्हणून विकले जात आणि त्यावेळेस गुलामांची विक्री चाललेली होशेने त्या बाजारामध्ये पाहिलं.
जवळ जाऊन पाहतो तर काय गुलामांची विक्री चाललेली आहे, लोक बोली लावत आहेत, होय किंमत वाढवली जात आहे. त्यावेळेस तो नीट निरखून पाहतो, होशेची स्वतःची लग्नाची बायको विक्रीसाठी लावलेली आहे. आपल्या बायकोची विक्री चाललेली आहे, तिला गुलाम म्हणून विकत चाललेला आहे, लोक तिच्यावर बोली लावत आहेत. हे होशे आपल्या डोळ्यांनी पाहतो. अंतकरणातून तुटलेला, त्याला अश्रू आवरण असे झाले, रडू लागला, रडून ढासळून तो रडू लागला. आपल्या बायकोडं पाहतो, तिची विक्री चालू आहे. होशे आपल्या स्वतःच्या लग्नाच्या बायकोची बोली लावू लागला. तिला पुन्हा विकत घेण्यासाठी तो बोली लावू लागला. बोली वाढत गेली. मग होशेने आपल्या बायकोला 1.5 मन जव आणि 15 रुपयाला विकत घेतली. त्या विकत घेतलेल्या बायकोला पुन्हा घरी आणलं आणि होशे तिला म्हटला, जे झालं ते सर्व आता विसरून जा, आता इथे स्वस्थ राहा, मी पुन्हा तुझ्यावर पहिल्यासारखी प्रीती करेन. हे म्हणताना त्याचं हृदय काय झालं असेल याची कल्पना आपल्याला करवत नाही. आपली बायकोची विश्वासघात तिने केला होता, फितुरान बैमानी केली होती. तिला होशे म्हणतो, मी पुन्हा पहिल्यासारखी तुझ्यावर एखाद्या नवऱ्याप्रमाणे प्रीती करेल, आता स्वस्थ बसून राहा. हे सर्व झाल्यावर होशे परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये गेला. हे परमेश्वरा, या जीवनामध्ये माझं एवढं मोठं वादळ तू का आणलंस? तू आज्ञा केल्याप्रमाणे मी सर्व केलं, पण माझ्या जीवनामध्ये हे माझं एवढं मोठं अपयश, एवढा मोठा विश्वासघात, एवढी मोठी फितुरीन बैमानी तू का आणलीस? ह्याचं उत्तर तू मला दे. होशे प्रार्थनापूर्वक परमेश्वराला विचारू लागला. त्यावेळेस परमेश्वराचं उत्तर होशेला प्राप्त झालं. परमेश्वर होशेला म्हणतो, हे माझ्या दासा, तू ज्या अनुभवातून गेलेला आहेस, ज्यावेळेस तुझी लग्नाची हक्काची बायको हिने तुझ्याशी फितुरी केली, तुझ्याशी बैमानी केली, तुझा विश्वासघात करून ती पुन्हा जारिणी झाली, इतर परपुरुषांची ती शारीरिक संबंध ठेवू लागली, त्यावेळेस तुझ्या मनाला किती यातना आणि वेदना झाले नीट आठव. तुझं अंतकरण किती छिन्न विच्छिन्न झालं, तू कसा तुटला गेलास हे पूर्ण आठव. आणि हे सर्व आठवल्यावर मग तू इस्रायल लोकांना जाऊन एक संदेश दे. आणि होशे म्हणतो, परमेश्वरा, मी त्यांना काय संदेश देऊ? जा आणि माझ्या इस्रायल लोकांना सांग, त्यांना सांग, परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल लोक, तुम्ही माझ्याशी फितुरी आणि बैमानी केलेली आहे. मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला सोडून तुम्ही आपल्यासाठी पाणी टिकणार नाहीत असे फुटके हाव तुम्ही आपल्यासाठी घेतलेले आहेत. मी जो जिवंत देव, त्या मला सोडून तुम्ही मूर्तीपूजा केली, तुम्ही माझ्याशी व्यभिचार केलेला आहे, तुम्ही माझी फसवणूक केली. हे इस्रायला, तू माझ्याशी बैमानी केलेली आहेस असा परमेश्वर म्हणतो. त्या इस्रायल लोकांना जाऊन सांग, हे यहूदा आणि इस्रायला, तू बैमान झालेला आहेस, मला सोडून तुम्ही अन्य देवाच्या लागे लागला, तुम्ही आत्मिक व्यभिचार केलेला आहेस, हे जाऊन तू त्या लोकांना सांग. आणि हे होशे, तूच केवळ हे सांगू शकतोस, कारण त्या अंतकरणामध्ये किती छिन्न विच्छिन्न होतो. ह्या प्रसंगातून गेल्यावर आपल्या स्वतःच्या पत्नीने आपल्याशी व्यभिचार केल्यावर काय घडतं हे तुला पूर्णपणे ठाऊक आहे. आणि म्हणून तुझी साक्ष अधिक प्रभावीपणे होऊ शकते. म्हणून आता तू जा आणि माझ्या इस्रायल लोकांना सांग, परमेश्वर म्हणतो, जरी तुम्ही माझ्याशी बेईमानी केली, माझ्याशी फितुरी केली, तुम्ही माझ्याशी आध्यात्मिक व्यभिचार केलेला आहे, मला सोडून तुम्ही अन्य देवाच्या नादी लागला, तरी परमेश्वर म्हणतो, आता तुम्ही माझ्याकडे पुन्हा वळा, मी तुमच्यावर पहिल्यासारखी प्रीती करेन. जसा तू आपल्या बायकोवर पुन्हा प्रीती करणार आहेस, तसा परमेश्वर म्हणतो, मी माझ्या लोकांना म्हणतो, इस्रायल लोकांना म्हणतो, जे तुम्ही अगणित दिवस मला विसरलेला आहात, मजकडे वळा, मजकडे तोंड काढा, पुन्हा फिरून माझ्याकडे या, मी तुमच्यावर पहिल्यासारखी प्रीती करेन. प्रियांनो, आमची साक्ष प्रभावी ठरावी म्हणून कधी कधी परमेश्वर आमच्यावर असे दुर्धर प्रसंग आणतो. आणि मग होशेने जी साक्ष सांगितली ती अधिक प्रभावी होती, कारण त्या अनुभवातून तो गेला होता. आणि म्हणून त्याला साक्ष सुवार्ता चांगली सगळी त्याला सांगता आली. ख्रिस्ती जीवनातील अपयश याचं चौथं कारण म्हणजे आमची सेवा अधिक तत्पर व्हावी, यासाठी कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अपयश येतं. ख्रिस्तासाठी आमची जी सेवा आहे ती अधिक प्रभावी, अधिक तत्पर आणि देवाला संतुष्ट असावी, म्हणून कधी कधी परमेश्वर स्वतः आमच्या जीवनामध्ये अपयश आणतो. मत्तेकृत वर्तमानाचा 28वा अध्याय आणि 19वा वचन,
येशूचं शिष्यांना शेवटली आज्ञा. तो म्हणतो, पहा, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिले आहेत, आणि म्हणून तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. ही परमेश्वराची सेवा आम्हाला करायची आहे. ख्रिस्ताची स्वार्थ आम्हाला जगाच्या अंतापर्यंत सांगायची आहे. त्या लोकांना आम्हाला शिष्य करायचं आहे. आणि म्हणून ही सेवा करत असताना कधी कधी आम्हाला अपयश येतं, कारण ही सेवा आमची तत्पर व्हावी, अधिक प्रभावी व्हावी. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुन्हा एक वार आपण येशूचा शिष्य पेत्र याच्याकडे येऊयात. पण आपल्या सर्वांस ठाऊक असेल की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला आणि त्याने आपल्या सेवेला सुरुवात केली, सर्वप्रथम त्यांनी काय केलं तर त्यांनी 12 शिष्यांची निवड केली. पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना मासे धरताना पाहून येशूने म्हटले, माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. त्याचप्रमाणे याकोब आणि योहान यांना देखील मासे धरणारी जाळी नीट करताना पाहून तो म्हटला, माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. आणि अशा प्रकारे त्यांनी काही शिष्य जमवले. 3.5 वर्ष त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना सद्बोध केले, दाखले सांगितले, त्यांच्यासमोर चमत्कार केले. आणि 3.5 वर्षानंतर हा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, तो पुनरुत्थित झाला आणि आता त्याचं स्वर्गारोहण होणार आहे. आणि ही एक मोठी कामगिरी या शिष्यांवर तो देणार आहे, आणि ती म्हणजे माणसे धरण्याची कामगिरी. ह्या ख्रिस्ताची मरण आणि पुनरुत्थान याची स्वार्थ जगाच्या अंतापर्यंत सांगण्याची एक मोठी कामगिरी या शिष्यांवर तो देणार होता. हे 12 शिष्य, केवळ 12 शिष्य त्यांनी निवडले होते, आणि ह्यांच्यावर एक मोठी कामगिरी सोपून तो आता आपल्या पित्याकडे पुन्हा जाणार होता, त्याचं स्वर्गारोहण होणार होतं. त्याच्या थोड्या दिवस अगोदरची ही कथा आपण लक्षपूर्वक ऐकूयात. येशू पुनरुत्थित झाला, सर्व शिष्यांना त्याने दर्शन दिले, आणि जवळजवळ 40 दिवस तो भूतलावर होता. अनेकांना त्याने दर्शन दिले. त्यावेळची गोष्ट योहान कृत वर्तमान याचा 21वा अध्याय. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तिरबिया समुद्राजवळ काही शिष्य पुन्हा एक एकत्रित झाले. त्यामध्ये पेत्र, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, त्याचा भाऊ योहान, दिद्यू म्हटलेला थोमा, हे शिष्य तिरबिया समुद्रावर आले. आणि त्यावेळेस पेत्र त्यांना म्हटला, पहा, मी मासे धरावायस जातो. त्यावेळेस ते सर्व त्याला म्हटले, आम्ही तुझ्याबरोबर येतो. ते सर्व मच्छवत बसले आणि मासे धरण्यास समुद्रात गेले. पहा प्रियानो, पेत्राकडे तुम्ही नीट निरखून पहा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मासे धरतात असताना पाहून त्यांना आपल्याकडे बोलवलं होतं, आणि येशू त्यांना म्हटलं होता, मी तुम्हाला मासे धरणारे नाही तर माणसे धरणारे करणार आहे. आणि हा पेत्र आता ज्यावेळेस ती वेळ आली, माणसे धरण्याची ज्यावेळेस वेळ आली, ख्रिस्ताची साक्ष आणि स्वार्थ सांगायची वेळ आली, त्यावेळेस हाच पेत्र जो नेतृत्व करणारा आहे, पुढारी आहे, तो पेत्र म्हणतो, मी आता पुन्हा मासे धरायला चाललेलो आहे. का पेत्र असं म्हटलं असेल? त्याला एक गोष्ट कळून आली, शिष्य म्हणून मी अपयशी ठरलेलो आहे. शिष्य म्हणून मला अपयश आलं हे त्याला कळून आलं. का अपयश आलं? ज्या पेत्राने छातीटोकपणे म्हटलं होतं, मोठ्या अभिमानानं म्हटलं होतं, प्रभू तुझ्याबरोबर तुरुंगात जावायस आणि मरावेस देखील मी तयार आहे, त्या माझ्या गुरुला मी 3 वेळा नाकारलं. मी शिष्य म्हणून कुठल्याच उपयोगाचं नाही, माझी तशी लायकी नाही, हे पेत्राला कळून आलं. मला त्यात इथून पुढे जमणार नाही. मला केवळ एकच गोष्ट चांगली करता येते, ते म्हणजे मासे धरता येतात. आणि मग हा पेत्र पुन्हा मासे धरायला निघाला. सर्व शिष्य त्याच्या मागे गेले. मग असं म्हटलंय, त्या रात्री सर्व शिष्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या गळाला एकही मासा लागला नाही. हे येशूचे शिष्य जे हाडाचे मासे धरणारे मच्छीमार, समुद्रात मासे कुठे मिळतात, कोणत्या वेळेला मिळतात, गळ कसा टाकायचा, मासे कसे धरायचे, संपूर्ण माहिती असलेले शिष्य, त्या रात्री त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या गळाला एकही मासा लागला नाही. त्यांना सपशेल अपयश या ठिकाणी आलं. मग पहाटेच्या वेळेस पुन्हा एक वार किनाऱ्यावर येत असताना येशू त्या ठिकाणी होता, आणि येशू त्यांना म्हटला, तुमच्याजवळ खावायस काय आहे काय? पेत्र त्याला सांगतो, प्रभूजी, रात्रभर आम्ही प्रयत्न केले, पण एकही मास आमच्या जाळ्यात आला नाही. त्यावेळेस येशू त्यांना म्हटला, तुमचं जाळं उजवीकडे टाका. आणि ज्यावेळेस त्यांनी जाळं उजवीकडे टाकलं, त्यावेळेस
त्या जाळ्यामध्ये इतके मोठे मासे आले की ते जाळं फाटू लागलं असं म्हटलं आहे. त्या दिवशी त्यांनी 153 मोठे मासे त्या जाळ्यात पकडले. आणि ते पकडल्यावर मग पेत्राला त्याच्या अपयशाची जाणीव झाली. का आपण अपयशी झालो हे त्याच्या लक्षात आलं. होय, प्रभूने त्या ठिकाणी अपयश काय येऊ दिलं, कारण प्रभूशिवाय आम्हाला काही करता येत नाही याची जाणीव त्याला झाली. एक मच्छीमार म्हणून सुद्धा मी अपयशी झालो. त्या दिवशी मी काय पकडलं नाही, पण ज्यावेळेस येशूने आज्ञा केली त्यावेळेस 153 मासे मी पकडले. आणि मग येशू त्याला म्हणतो, ह्या सर्वापेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय, तर मग माझे कोकर चार आणि माझे मेंढर तू पाळ. मी तुला मासे धरण्यासाठी नाही, मी तुला माणसे धरण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो त्याला माणसे धरणारे त्यांनी केलं. एक मोठं यश त्याला आलेलं आहे. आणि मग हाच पेत्र ज्यावेळेस पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण झाले, हा पेत्र गेला. आता मासे धरणारा पेत्र आता माणसे धरणारा पेत्र होणार होता. त्याला सामर्थ्य प्राप्त झालं होतं. पेंटिकॉसच्या दिवशी एक भाषण त्या पेत्राने केलं आणि 3000 लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. एकदा त्या मंदिरामध्ये एक लंगडा भिकारी होता, त्याला पेत्राने बरं केलं आणि 5000 लोकांनी पेत्रावर विश्वास ठेवून त्यांनी ख्रिस्तावाचा बाप्तिस्मा त्यांनी घेतला. एवढंच नव्हे तर लोक दुखनाईतांना रस्त्यावर आणत असत यासाठी की पेत्र किंवा इतर शिष्य यांची सावली जर त्या रुग्णांवर पडली तर ते बरे होत असत. हा पेत्र आता यशस्वी झालेला आहे. हो, एका भाषणामध्ये, एका सुवार्तेमध्ये 3000-5000 लोक त्यामध्ये येऊ लागले. त्या ठिकाणी ख्रिस्ताकडे ते आलेले आहेत. त्यावेळेस मात्र पेत्राला अहंकार आला नाही, त्याला गुर्मी आली नाही, कारण त्याला माहित होतं एकदा मी असंच अपयशी झालेलो आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण पाहतो आम्ही यशस्वी ज्यावेळेस होतो त्यावेळेस आमचं अपयश आम्ही विसरू नये म्हणून कधी कधी आम्हाला तो अपयशी करतो. शेवटी आपण पाहतो ख्रिस्ती जीवनामध्ये अपयश काय येतं. आमचा परमेश्वरावर पूर्ण भरोसा असावा म्हणून आम्हाला कधी कधी अपयश येतं. त्या ठिकाणी नीतिसूत्रकार म्हणतो, तू आपल्या परमेश्वरावर मनापासून भरोसा ठेव, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. नीतिसूत्र 3:5. परमेश्वरावर संपूर्ण भरोसा तू ठेव, आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्याला याकोबाचं कथानक माहीत आहे. हा याकोब ज्याने फसून आपल्या थोरला भाऊ एसाव याचा जन्मसिद्ध हक्क घेतला होता. आता त्याला 12 मुलं झालेली आहेत आणि श्रीमंत झाले. आता याकोब पुन्हा एक वार आपल्या घरी एसावाला भेटण्यासाठी चाललेला आहे. पण मनामध्ये एक भीती आहे, माझा थोरला भाऊ एसाव हा मला ठार मारील. आणि म्हणून त्याने आपल्या सर्व जे बायका लेकर आहेत, जे गुरढोर आहेत, मालमत्ता आहे, सर्वांना पुढं पाठवलं. आणि शेवटी याकोब एकटा राहिला असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो एकटा राहिला त्यावेळेस परमेश्वराचा एक दूत त्या ठिकाणी आला आणि तो ह्या याकोबाबरोबर झोंबी करू लागला. याकोबाची आणि ह्या पुरुषाची रात्रभर झोंबी चालली, परंतु याकोबावर त्याची सरशी व्हायना असं त्या देवदूताने पाहिलं. आणि मग पहाटेच त्याने याकोबाच्या जांघेला स्पर्श केला तेव्हा ती निखळली असं म्हटलेलं आहे. पहा, याकोब इतका ताकदवर होता की एखाद्या देवदूताशी तो लढत आहे, रात्रभर लढत आहे, तरी तो हारायचं नाव घेत नाही, त्याची सरशी होत नाही. पण ज्यावेळेस त्या देवदूताने याकोबाच्या जांघेला स्पर्श केला त्यावेळेस तो पराजित झाला. मग तो देवदूत त्याला म्हटला, तुझं नाव काय आहे? आणि तो म्हटला, याकोब. त्यावेळेस तो पुरुष त्याला म्हटला, इथून पुढे तुला याकोब नाही तर तुला इस्राएल असं म्हणतील, कारण देवाशी तू झगडून प्रबळ झाला आहेस. तू देवाशी युद्ध केलेला आहेस आणि तू प्रबळ झालास म्हणून तुला इस्राएल असं म्हणतील. त्या दिवसापासून त्याचं नाव इस्राएल झालं. परंतु ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस याकोब साधारण 50 वर्षाचा होता. आणि ज्यावेळेस याकोब मरण पावला तो 147 वर्षाचा होता. म्हणजे पुढील 100 वर्ष त्याच्या आयुष्यामध्ये त्याला प्रत्येक वेळेस काठीचा आधार घेऊन चालावं लागलं. हा याकोब जो इतका ताकदवर होता की तो देवदूताशी लढत होता, रात्रभर लढत होता. पण ज्यावेळेस त्याची जांग निखळली त्या दिवसापासून पुढं स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या धडाडीने तो चालू शकत नव्हता. त्याला एका काठीचा आधार घ्यावा लागला. परमेश्वराने दाखवून दिलं, किती तू सशक्त आणि सबळ असेल तर माझ्या पुढे तू अशक्त आहेस, दुर्बल आहेस आणि तुला माझ्यावर भरोसा ठेवल्याशिवाय तुला काही करता येत नाही. आणि म्हणून
ज्या वेळेस याकोब त्या काठीकडे पाहत होता, लंगडत होता, त्यावेळेस एक गोष्ट त्याच्या लक्षात होती, माझ्या सामर्थ्याने नाही, माझ्या शक्तीने नाही, माझ्या कर्तृत्वाने नाही, तर परमेश्वराचं सामर्थ्य हे सर्वस्वर आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्मेने कार्यसिद्धी होईल, हे वचन त्या ठिकाणी खरं ठरत आहे. आणि म्हणून कधी कधी आम्हाला परमेश्वर अपयशी करतो का, तर आम्ही संपूर्ण भरोसा आणि भार त्या परमेश्वरावर टाकावा. त्या दिवसापासून याकोबाने स्वतःवर भरोसा न ठेवता संपूर्ण भार आणि भिस्त त्यांनी परमेश्वरावर टाकलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं काही जी ख्रिस्ती जीवनातील अपयश आहेत त्याचे कारण आपण पाहिले. परमेश्वर कधी कधी आम्हाला अपयश देतो, आम्हाला संकटात टाकतो, कारण आमचा विश्वास वृद्धिंगत व्हावा ही त्याची एक दृढ इच्छा असते. अनेक वेळा आम्ही नम्र आणि लीन असावं म्हणून परमेश्वर आमच्यावर संकट आणतो. आमची साक्ष अधिक प्रभावी ठरावी म्हणून कधी कधी आम्हाला अपयश येतं. आमची त्याच्याकडूनची सेवा आहे ती अधिक प्रबळ आणि प्रशस्त व्हावी म्हणून कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयशी करतो. आणि अनेक वेळा आमचा पूर्ण भार आणि भिस्त परमेश्वरावर असावा म्हणून आम्हाला अपयश येतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही असं अपयशी ठरतो, आमच्यावर संकट येतात, आम्ही स्वतःला दुर्बल समजतो, त्यावेळेस स्वतःवर अवलंबून राहता आमचं सर्व भार आणि भिस्त परमेश्वरावर टाकूयात आणि त्याच्या आत्म्याने दररोज चालण्याचा प्रयत्न करूयात. आपण प्रार्थना करूयात. प्रभू, आज जरी आम्ही संकटात आहोत, आपत्तीमध्ये आहोत, बिकट प्रसंग आहे, मृत्यू आमच्या समोर थैमान घालत आहे, तरी परमेश्वरा तुझ्यावरील आमचा विश्वास कधी कमी नव्हता, तो अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा. नेहमीच आम्ही नम्र आणि लीन असावं. प्रभू, तुझ्याविषयीची आमची साक्ष अधिक प्रभावी ठरावी, तुझी सेवा आम्ही अधिक तत्परतेने करावी. आणि हे करत असताना आमचं संपूर्ण भार आणि भिस्त तुझ्यावर असावी, असं तू दैनिक कृपेने घडून येऊ दे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, मंडळीसाठी एक विशेष सूचना आहे. उद्या सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2020 सेंट मॅथ्यूज मराठी चर्च या मंडळीचा 127वा वर्धापन दिन आपण सर्वजण साजरा करणार आहोत. अर्थात लॉकडाऊन असल्यामुळे आपणा सर्वांना या ठिकाणी येणं शक्य नाही, तरी 127व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण उद्या 21 सप्टेंबर रोजी एक विशेष उपासना आयोजित केलेली आहे. आणि ह्या उपासनेमध्ये आपल्या मंडळीतील पास्टेट कमिटीतील काही सदस्य हे सक्रिय सहभाग घेणार आहेत. आणि या विशेष उपासनेमध्ये आपल्या पुणे धर्म प्रांताचे बिशप साहेब, राईट रेव्हरंड पॉल दुपारे बिशप साहेब, हे मंडळीला देवाच्या वचनातून चालवतील. आणि म्हणून सर्व मंडळीला आव्हान आहे, आमंत्रण आहे. उद्या सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सेंट मॅथ्यूज मराठी चर्च याच्या 127व्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेष उपासना आयोजित केली आहे. आपण सर्वांनी त्या उपासनेचा लाभ घ्यावा आणि त्या उपासनेची विशेष लिंक आपल्याला लवकरच पाठविण्यात येईल. तरी मंडळीतील सर्व सभासदांना 127व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि उद्याच्या उपासनेमध्ये आपण सहभागी व्हावं अशी पास्टेट कमिटीतर्फे मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. हरी टेकताना लेकराला सुख फार, येशू पाशी राहताना हर्ष वाटे.
देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार टाकी माझ्या वरी भार आमेन. Praise the Lord, everyone. My name is Gaurav Naidu. My name is Utkarsh Kamble. We are from St. Matthew's Marathi Church and we are going to say 5 Bible verses. Galatians 5:16. So I say, walk by Spirit, and you will not gratify the desire of flesh. Revelation 22:13. I am the Alpha and the Omega, the first and the last, the beginning and the end. John 14:6-7. Jesus answered, I am the way, the truth, and the life. No one comes to the Father except through me. 1 John 4:19. We love Him because He first loved us. 1 Corinthians 16:55. O death, where is our victory? O death, where is our sting? Amen.